नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिका आयुक्तांचा सज्जड दम, वाहन चालकांची पेट्रोल पंपावर धाव आणि तरुणांनी ऐतिहासिक वारसा जपावा, आमदार संजय केळकर. राजकीय नेत्यांचे फोटो अथवा व्हिडिओ मोबाईलवरील डीपी किंवा स्टेटसवर ठेवल्यास खबरदार, असा सज्जड दम ठाणे पालिका उपायुक्त जीजी गोदेपुरे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलाय. गोदेपुरे यांनी लेखी आदेश काढले असून यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा देखील दिलाय. ठाणे महापालिकेच्या महासभेत अनेक नगरसेवकांनी काही राजकीय आणि अधिकारी कर्मचारी राजकीय पक्षासाठी काम करतात असा आरोप केला होता. अधिकारी आणि कर्मचारी आपल्या मोबाईलच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर राजकीय नेत्यांचे फोटो ठेवतात, यावरही आक्षेप घेतला होता. त्याची दखल घेत ठाणे महापालिकेनं आता अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कृतीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार पालिका मुख्यालयात उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी तसे लेखी आदेश काढलेत. यापुढे जर कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मोबाईल किंवा व्हॉट्सॲपवर राजकीय नेत्याचे किंवा पक्षाचे पोस्टर, छायाचित्र, बॅनर ठेवू नयेत असा स्पष्ट उल्लेख आदेशात करण्यात आलाय. ठाणे महापालिकेचा एखादा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यानं आपल्या मोबाईल स्टेटसवर नेत्याचा फोटो, व्हिडिओ ठेवल्यास कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे अधिकारी कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी असा इशारा उपायुक्त गोदेपुरे यांनी दिला आहे. अमेरिका-इराण युद्ध सुरूच असल्यानं आता इंधनाची झळ भारताला बसू लागली आहे. ठाणे शहरात पेट्रोल टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शहरातील वाहन चालकांमध्ये पेट्रोल डिझेल संपलं या अफवेनं वाहन चालक पंपाकडे धाव घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पंपावर दुचाकी, चारचाकी वाहनांच्या मोठ्या रांगा लागत असून वाहन चालकांकडून इंधनाच्या टाक्या भरून घेतल्या जात आहेत. अमेरिका-इराण युद्धामुळे जगभरातील इंधन पुरवठ्यावर परिणाम झालाय. ठाण्याला देखील त्याचा फटका बसलाय. गुरुवारी, शुक्रवारी शहरातील पंपांवर इंधन भरून घेण्याकरता वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. सकाळच्या वेळेस नागरिकांनी पंपावर इंधन भरून घेण्यासाठी पंपाकडे धाव घेतली. त्यामुळे वाढलेली गर्दी पाहून शहरातील लोकांमध्ये पेट्रोल संपल्याची अफवा पसरू लागली आणि या अफवा ऐकून काही जणांनी वाहनांमध्ये पेट्रोल असतानाही टाकी पूर्ण भरण्याकरता पेट्रोल पंपाकडे मोर्चा वळवला. 3 पेट्रोल पंप परिसरात 2 पंप जवळजवळ असल्यानं या दोन्ही पंपांवर वाहन चालकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. सकाळी एका वाहिनीनं ठाण्यातील पेट्रोल पुरवठा संपल्याची बातमी दाखवल्यानं शहरात पेट्रोल भरण्याकरता लोकांची धावपळ सुरू झाली. मखमली तलाव येथील पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना पंपावर नेहमीप्रमाणेच गर्दी असल्याचं सांगितलं, परंतु रोजच्या प्रमाणात बहुतांश वाहन चालक जादाचं पेट्रोल भरून घेत होते, याला दुजोरा दिला. याविषयी गणेश ऑटोमोबाईल्स बाबूभाई पेट्रोल पंपाचे संचालक अभय गोकाणी यांनी वाहन चालकांना आवाहन केले की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पेट्रोल साठा मुबलक प्रमाणात आहे आणि पेट्रोल पंपावरही पेट्रोलचा साठा मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे वाहनांमध्ये पेट्रोल असतानाही वाहनाच्या पेट्रोलच्या टाक्या फुल करण्यासाठी पेट्रोल पंपावर रांगा लावण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. नमस्कार, मी अभय गोकाणी, व्यवस्थापक गणेश ऑटोमोबाईल और बाबूभाई पेट्रोल पंपचा मालक. मी एक विनंती करतो लोकांना तुमच्या मीडियामार्फत की तुम्ही पॅनिक होऊ नका. घाबरून स्वतःच्या गाड्यामध्ये का कॅनमध्ये का कसं बाटल्यामध्ये का करू पण पेट्रोल किंवा डिझेल तुम्ही घेऊ नका. भरपूर स्टॉक आहे आणि रोज प्रत्येक पेट्रोल पंपावरती सप्लाय चालू आहे. भारत पेट्रोलियमचा पंप असो की HP पंप असो की इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप असतो, तुमची जेवढी रिक्वायरमेंट आहे रोजची तेवढंच तुम्ही माल घ्या. पण टाक्या फुल करून घाबरून लाईन नका वागू आणि तुमच्या वेळ वाया नका घालू लाईनीमध्ये. अजूनपर्यंत जेव्हापासून 28 फेब्रुवारी 2026 पासून वॉर सुरू झाला आहे तेव्हापासून आज 27 तारीख आहे. 27 तारखेपर्यंत आमचा पंप ड्राय झाला नाही आहे. रोज कंपनीकडनं माल येतो, सप्लाय होता. म्हणून आणखी मी तुम्हाला लोकांना सर्वांना पब्लिकना तुमच्या माध्यम थ्रू विनंती करतो की कोणी पॅनिक होऊन पेट्रोल पंपावरती रश करू नका, लाईन लावू नका. पेट्रोल मिळतील, सगळे पेट्रोल पंपावरती पेट्रोल मिळतील. आणि तुमच्या समोर आता टँकर खाली होते, तुम्ही ते पण बघून घ्या. टँकर पण त्याच्या पण तुम्ही बघून शूटिंग करून घ्या. टँकर पण खाली होतं तिकडे. आता हे टँकर खाली करून जाणार परत आणि तिकडनं परत दुसरी टँकर भरून येणार. दुसरं एक विनंती आहे की आपल्याला जेवढी आवश्यकता आहे आपल्या गाडीपुरती
की तुमच्या कामापुरती तेवढाच पेट्रोल किंवा डिझेलची तुम्ही खरेदी करा. जास्त तुम्ही गाडी भरू नका. तुम्हाला पेट्रोल आज पण मिळेल, उद्या पण मिळेल आणि परवा पण मिळतील. थँक्यू. पोर्तुगीजांच्या क्रूर सत्तेच्या जोखडातून मराठ्यांनी 27 मार्च 1737 रोजी ठाणे किल्ला म्हणजे आत्ताचं ठाणे कारागृह मुक्त केलं. या घटनेला 289 वर्ष पूर्ण झाली. ठाण्याचा हा ऐतिहासिक वारसा ठाणे शहरातील तरुणांनी जपावा यासाठी गेली 12 वर्ष ठाणे मुक्ती दिन साजरा केला जात असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी 27 मार्च रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळेला प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर, प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक कोजमगुंडे उपस्थित होते. यावेळेला बोलताना केळकर म्हणाले की ठाण्यात पोर्तुगीजांनी अनन्वित अत्याचार करून सत्ता राबवली. येथील नागरिकांना ठाणे किल्ल्यात डांबलं. 27 मार्च 1737 रोजी मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या जोखडातून हा किल्ला मुक्त केला. पुढे इंग्रजांनी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना या किल्ल्यात डांबलं, अनेकांना फाशीही दिली. त्यामुळे हा केवळ किल्ला किंवा आत्ताचं कारागृह नसून तो ठाण्याच्या जाज्वल्य इतिहासाचा वारसा आहे. हा वारसा जपण्याचं काम ठाण्यातील समस्त तरुण मंडळींनी करायला हवं. सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आम्ही गेली 12 वर्ष ठाणे मुक्ती दिन साजरा करत आहोत. कारागृहात स्वातंत्र्य सैनिक आणि शहीदांचे स्मारक उभारण्याचं काम सुरू आहे. म्युरल्सच्या माध्यमातून इतिहास उलगडण्याचं काम हाती घेण्यात आल्याची माहिती केळकर यांनी दिली. श्रमिक भाऊ हे महाराष्ट्राचे दुर्गरत्न असून राज्य सरकारनं दुर्गरत्न पुरस्कार जाहीर केला तर तो त्यांनाच मिळेल असा विश्वासही केळकर यांनी व्यक्त केला. श्रमिक कोजमगुंडे म्हणाले की ठाणे कारागृह हे ऐतिहासिक ठिकाण असून शहराला ऐतिहासिक वारसा आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाणे मुक्ती दिन साजरा होतो याचा अभिमान आहे. शिवभक्त आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गड किल्ल्यांवर विविध कामं सुरू आहेत. ठाण्यात पिंपल्स किल्ल्याचं काम आमदार केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणार आहे. ठाणे कारागृहातील तोफांनाही नवसंजीवनी दिली असल्याचं कोजमगुंडे यांनी सांगितलं. यावेळेला कारागृह अधीक्षक राणी भोसले, उपअधीक्षक भवर कापडे, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका उषा वाघ, किशोर मसूरकर, राजेश गाडे इत्यादी उपस्थित होते. कारागृहाच्या ठराविक अंतरापर्यंत इमारती उभ्या करता येत नसल्यानं हे कारागृहच हलवण्याचा डाव बिल्डर लॉबीनं रचलाय. ठाणे कारागृहात स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाचं काम सुरू असून म्युरल्सच्या माध्यमातून इतिहास जपण्याचं काम सुरू आहे. विशेष म्हणजे येथील कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्ससाठी निधीही देण्यात आला असून टेंडरही निघालंय. मात्र अचानक हे काम थांबवण्यात आलंय. हे कारागृह हलवण्याचा घाट घालण्यात आलाय का असा प्रश्न आमदार केळकर यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात उपस्थित करून ठाणेकरांचा या स्थलांतराला ठाम विरोध असल्याचं केळकर यांनी सभागृहात स्पष्ट केलं. 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला आहे. आपली उपस्थिती आज या ठिकाणी गेली 12 वर्ष सह्याद्री प्रतिष्ठान हा ठाणे मुक्ती दिन साजरा करतो. याला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ज्या पोर्तुगीजांनी शेकडो वर्ष या ठिकाणी सत्ता गाजवली आणि अत्यंत क्रूरपणे या ठिकाणी लोकांना त्रास दिला, प्रत्येक ठाण्यातल्या घरातल्या एका व्यक्तीला या ठिकाणी डांबून ठेवलं, तो किल्ला जो आहे तो मुक्त केला पाहिजे. आणि तो हा दिवस आहे 27 मार्च 1737. आणि त्याच्यामुळे हा एक फार मोठा इतिहास या ठिकाणी घडलेला आहे. आणि ठाणे परिसरातलं पूर्वीचं ठाणं हे पूर्ण परिसर यामध्ये अंतर्भूत होतं आणि त्यांना निश्चितपणे ही आनंददायी अशी गोष्ट आहे. आज जरी त्याचा जेलमध्ये रूपांतर झालेलं असलं तरी या जुन्या खुणा ज्या आहेत त्या जपण्याचं काम आम्ही करतोय. या जेलच्या आतमध्ये देखील एक ठाणे मुक्ती दिनाचं आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे योगदान दिलं क्रांतिकारकांनी त्याचं देखील स्मारकाचं काम सुरू आहे आणि ते देखील लोकांच्याकरता पुढच्या काळामध्ये खुलं राहील. परंतु याचा उद्देशच हा आहे की आपला इतिहास जो आहे, या जुन्या ज्या आपला ऐतिहासिक वारसा आहे त्याची जपणूक केली पाहिजे आणि ती जपणूक करण्याचा हा दिवस आहे. हा संकल्प या माध्यमातून प्रत्येक आमच्या इथल्या तरुणांनी केला पाहिजे अशा प्रकारचं याच्या पाठीमागची भूमिका आहे आणि त्यामुळे आज हा मुक्ती दिन जो आहे तो आम्ही साजरा करतो. शिक्षण हक्क कायदा अंतर्गत
राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेकरता 25 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता या मुदतीत वाढ करण्यात आली असून पालकांना 31 मार्चपर्यंत आरटीई प्रवेश घेण्यासाठी अर्ज करता येणार आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यातून 25 मार्चपर्यंत 24,223 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले असल्याची माहिती आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. आरटीई कायद्यात यंदाच्या वर्षी 3 किलोमीटरऐवजी 1 किलोमीटर अंतराच्या आतील शाळा निवडाव्या अशी नवीन नियमावली घालण्यात आली आहे. या नव्या नियमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरटीई प्रक्रियेपासून वंचित राहावं लागत होतं, तर शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही शाळा निवडताना अडचण निर्माण होत होती. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शाळेच्या अंतरासंबंधीची 1 किलोमीटरची अट शिथिल करून पालकांना घरापासून 3 किलोमीटर ते 5 किलोमीटरपर्यंत अंतरातील शाळा निवडता येत असून त्यामुळे पालकांना शाळांचे अधिक पर्याय उपलब्ध झालेत. ज्या विद्यार्थ्यांनी आधी अर्ज भरले होते त्यांना अर्ज दुरुस्तीसाठी आणि जे विद्यार्थी 1 किलोमीटर अंतराच्या नियमावलीमुळे आरटीईपासून वंचित राहत होते अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी 25 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु आता अर्ज भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ आली आहे. त्यामुळे ज्या पालकांनी अद्याप आपल्या पाल्याचे आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावेत असं आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आलं आहे. ठाणे महापालिकेच्या 2026-27 या वर्षाच्या अर्थसंकल्पीय चर्चेत अधिकाधिक नगरसेवकांना सहभागाची संधी मिळावी यासाठी नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक नगरसेवकाला 20 मिनिटांची वेळ मर्यादा निश्चित करण्यात आली असून लोकसभा आणि विधानसभेच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी 2026-27 या आर्थिक वर्षाकरता कोणतीही दरवाढ नसलेला 6,221 कोटी 12 लाख रुपयांचा अर्थसंकल्प महापौर शर्मिला पिंपळकर यांच्याकडे विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी नव्या प्रकल्पांची अंमलबजावणी शासन निधी आणि खासगी लोकसहभागातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महापालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 23 मार्च रोजी सादर करण्यात आल्यानंतर त्यावर नगरसेवकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी विशेष अर्थसंकल्पीय चर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चेच्या पहिल्या सत्रात अवघ्या 3 ते 4 नगरसेवकांनीच आपली मतं मांडली. यात काही नगरसेवकांनी 1 ते 1.5 तास भाषण केलं. यापूर्वी अशीच नगरसेवकांची भाषणं व्हायची आणि सभा 3 ते 4 दिवस सुरू राहायची. रात्री 11 वाजेपर्यंत सभेचं कामकाज सुरू राहायचं आणि त्यात अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जायची. यंदाही असंच घडेल अशी शक्यता होती आणि पहिल्या सत्रात तसं कामकाज झाल्याचं दिसून आलं. ठाणे महापालिकेत विविध राजकीय पक्षांचे 131 नगरसेवक आहेत. नगरसेवकांनी 1 ते 1.5 तास भाषणासाठी वेळ घेतला तो उर्वरित नगरसेवकांना संधी मिळणं कठीण होणार आहे. तसंच यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन दुसऱ्या सत्रात अधिकाधिक नगरसेवकांना सहभागाची संधी मिळावी यासाठी प्रत्येक नगरसेवकाला 20 मिनिटांची वेळ मर्यादा निश्चित करण्यात आली. लोकसभा आणि विधानसभेच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आलाय. तसंच वेळ संपल्यानंतरही काही सूचना मांडायच्या असतील तर त्या लेखी स्वरूपात प्रशासनाकडे सादर करण्याचं आवाहनही प्रशासनानं केलंय. च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेनं राबवलेल्या विशेष रायडर्स उपक्रमामुळे तब्बल 46 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाचलंय. 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत शाळा महाविद्यालय परिसरात वाहतुकीचं सुयोग्य नियमन करण्यासोबतच वाहतूक विभागानं ट्रॅफिक रायडर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. दरम्यान ठाणे पोलिसांच्या या सेवाभावी उपक्रमाचं पालकवर्गाकडूनही कौतुक होत आहे. 10वी-12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावं यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे आणि सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम ठाणे पोलीस आयुक्तालयात राबवण्यात आला. वाहतूक कोंडी, वाहन बिघाड, लोकल उशिरा अशा अडचणींमुळे उशीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शहरातील विविध भागात 54 रायडर सज्ज ठेवण्यात आले होते. हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले होते. शिवाय 18 वाहतूक युनिट्समध्येही संपर्काची सोय करण्यात आली होती. या सुविधेचा पालक आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 10 फेब्रुवारी रोजी 12वीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी नियंत्रण कक्षामध्ये 25 कॉल्स प्राप्त झाले तर दुसऱ्या दिवशी 1 कॉल आला. 17 फेब्रुवारी रोजी ठाणे, कळवा आणि नवी मुंबई MIDC परिसरात झालेल्या विविध अपघातांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या 4 विद्यार्थ्यांना ट्रॅफिक रायडर्सनी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवलं.
तसंच 7 मार्च रोजी लोकल ट्रेन वेळेत उपलब्ध न झाल्यानं अंबरनाथ येथील 2 विद्यार्थी रेल्वे स्थानकावर रखडले होते. याबाबत कॉल येताच वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त किरण बारवडकर यांनी ट्रॅफिक रायडर्स करवी ग्रीन कॉरिडॉर सारखी व्यवस्था करत पर्यायी मार्गानं त्यांना कल्याण येथील परीक्षा केंद्रावर पोहोचवलं. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचलंय. 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत एकूण 46 परीक्षार्थींना मदत करण्यात आली. ही बाब ठाणे वाहतूक विभागासाठी अभिमानास्पद ठरली आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी, रायडर्स आणि अधिकाऱ्यांच्या या